तर नागपूरमध्ये कंत्राटदारांनी हिवाळी अधिवेशनासाठीचं काम करण्याचा स्पष्ट नकार दिलाय। गेल्या वर्षीचे थकलेले पैसे आधी द्या तरच नवीन कामांना सुरुवात करू असा अल्टिमेटम सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलाय। विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या 8 डिसेंबरपासून सुरू होत आहे आणि त्या अनुषंगानं सार्वजनिक बांधकाम विभागानं विधान भवनासह नागपूरमध्ये मंत्र्यांचं निवास असलेले रवी भवन, नाग भवन तसंच आमदार निवासाच्या इमारतींमध्ये डागडुजीचे तब्बल 94 कोटींचं काम प्रस्तावित केलंय। मात्र हिवाळी अधिवेशनाच्या काळातील कामांचे गेल्या वर्षीचे 78 कोटींचं बिल अजूनही प्रलंबित आहे। दिवाळीपर्यंत थकीत पैसे मिळणार असं आश्वासन सरकारनं दिलं होतं, मात्र अजूनही पैसे मिळालेले नाहीत। त्यामुळे कंत्राटदारांनी काम न करण्याचं निश्चित केलं। दिवाळीलाही पैसे मिळाले नाही आणि आजही काही परिस्थिती अशी दिसत नाही आहे, फाईलची काही मूवमेंट नाही आहे। त्याच्यामुळे संघटनेमार्फत सर्व कॉन्ट्रॅक्टरना विचारणा करण्यात आली, ज्यांना ज्यांना कामं मिळाले असतील त्यांनी सर्वांनी होकार दिलेला आहे की जोपर्यंत आम्हाला पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही कामावर बहिष्कार ठेवू। कारण की सीएम साहेबांना भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमचं याआधी मी लगेचच पेमेंट तुमच्या छोट्या कॉन्ट्रॅक्टरच्या आधी पेमेंट करतो। त्या अनुषंगाने प्रत्येक कंत्राटदारांनी टेंडर पण परचेस केले, पण अजूनपर्यंत निधीची काही उपलब्धता झालेली नाही। त्यामुळे बहिष्कार हाच एक मार्ग आमच्यासाठी उरलेला आहे। कोलॅटरल डॅमेज म्हणजे आमच्याकडे पैसे नाही आणि आमच्या पेटी कॉन्ट्रॅक्टरही पैसे नाही, लेबर कॉन्ट्रॅक्टरकडे पैसे नाही, अशी परिस्थिती आलेली आहे तेव्हापासून। म्हणून यावेळेस आम्ही काम बंद आंदोलन करणारच आहे।